हॅलो, गुड मॉर्निंग. हा माझा दुसरा दिवस आहे ब्लॉग बनवण्याचा, तर डे 2. तर यामध्ये दिसतोय आपल्याला आज खूप पाऊस पडतो आहे सकाळी सकाळी पुण्यामध्ये. आणि मी उठले होते सकाळी 6 वाजता. मग उठल्यानंतर आवरून घेतलं, ब्रश करून घेतला आणि नंतर मी डेलीमध्ये पिते जिऱ्याचं पाणी. तर ते पीत होते गरम करून. नंतर घेतला लगेच टिफिन बनवायला, कारण आज आरोहीची शाळा सकाळी आणि मग त्यासाठी पालक पराठे बनवायचे होते. तर मग मी ते पीठ मळून घेतलं. त्यानंतर मग त्यामध्ये थोडं पनीर पण ॲड केलं होतं. नंतर इथे मी पराठे असे बनवून घेतले तिच्या टिफिनसाठी. नंतर मग यांचा टिफिन पण बनवायचा होता आणि यांना टिफिनमध्ये आज मला द्यायचं होतं पालक पनीर. तर मी पालकाची पेस्ट काल रात्रीच बनवलेली. मग इथे वरण भात लावून घेतला, आरोहीचा टिफिन रेडी करून घेतला आणि त्यानंतर मग चपात्या बनवल्या. पाऊस खूप जोराचा सुरू होता आणि मला असं वाटत होतं की आरोहीला स्कूलला पाठवायचं की नाही, पण म्हटलं तोपर्यंत स्कूलचा टाईम होईपर्यंत थोडा पाऊस कमी झालेला, तर तिला स्कूलला पाठवलं. त्यानंतर मग इथे मी पनीर फ्राय करून घेतलं थोडं. नंतर फ्राय केलेलं पनीर मग पालकाच्या त्या ग्रेव्हीमध्ये टाकलं आणि मग अशी पनीरची भाजी. आज आमची मेड मावशी आमच्या येणार नव्हत्या, तर मी सगळं आवरून भांडे वगैरे सगळे आवरून घेतले. किचन ओटा सगळं क्लीन करून घेतला. त्यानंतर मग झाडू आणि पोछा पण करून घेतलेला. नंतर आंघोळीला गेलेले, आवरून आले. त्यानंतर ना असं झालं की माझे केस मला हेअर वॉश करायचा होता, पण त्या पावसामुळे मला काही जमत नव्हतं, कारण हेअर्स ड्राय पण होत नाहीत आणि मला थोडं सर्दी होण्याची पण भीती वाटत होती. म्हणून मग मी काही हेअर वॉश केला नाही. त्यानंतर यांचा टिफिन पॅक करून घेतला. टिफिन झाल्यानंतर मग मी माझे कपडे वॉश करायला टाकले आणि नंतर पूजा राहिली होती, तर मग मी पूजा आटपून घेतली आणि मग नंतर झालं. मला आज गुरुवार होता, तर पोथी वाचायची होती, तर मग मी ते पोथी पण गुरुचरित्र सारामृत वाचते. मग इथे थोडीशी पूजा करून घेतली आणि नंतर मग नाश्ता करून घेतला. सो याच्या ब्लॉगमध्ये एवढंच. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्याच्या. बाय बाय.